नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। फायनली कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि इकडे पाठीमागे बघताय आम्ही छोटंसं असं बारदान लावलेलं आहे, कारण मुंबईमध्ये सगळ्या बैठा चाळीचे असतात, तर चाळीच्या याला अशा कलरची बारदानं तुम्हाला दिसतीलच। दूध तापलेलं आहे आणि उद्या वटसावित्री पूजा आहे, तर मी मागाशी येताना जेव्हा आरोला स्कूलवरून सोडून आले तेव्हा येताना ते घेऊन आले होते। अजून काही गोष्टी मला घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी आता मी चाललेले आहे भांडूपला। संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन म्हणजे गजरा वगैरे घ्यायचा आहे आणि ते सगळं घेऊन मग घरी येईन आणि आल्यानंतर मग मी कशी इथे एक टिपका काढते, इथे एक काढते आणि बस होतं। पण ह्यावेळेला मी छान डिझाईन काढून घेणार आहे। आमच्या इथेच एक मुलगी आहे आणि ती छान डिझाईन काढते। काल मी सोनूला विचारलं तर सोनू काल मेहंदी काढून घेत होती। ह्यावेळी तिची पण पहिली वटपौर्णिमा आहे। तिला म्हटलं बघ सकाळी तुझं लवकर आवरलं तर दोघी पण एकत्र जाऊया। साईडच्या ताईंना पण विचारायचं आहे, आता प्रत्येकाचं टायमिंग वेगवेगळं असतं आणि पूजेचा मुहूर्त सकाळी 5 ते सकाळी 10:30 आणि त्याच्यानंतर 12 पासून काहीतरी 2:30 पर्यंत आहे। विचार करते की सकाळी खूप लवकर जाऊन आवरून यावं, म्हणजे निवांत पूजा करता येते, नाही तर दरवेळी खूप गडबड होते, गर्दी होते। तर मग आता अगोदर भांडूपला जाऊयात आम्ही, चला। सगळं आवरून मग मी गेले मार्केटमध्ये। सकाळी थोडंसं सामान जसं मी सांगितलं घेऊन आलेच होते, पण काही सामान अजूनही आणायचं होतं आणि ह्या वेळेला मुंबईच्या मार्केटमध्ये तुम्हाला फणस एवढे दिसतील। गावी आपण झाडाखाली पडलेले अगदी आपल्या शेजाऱ्याने दिलेले सुद्धा आपण फणस घेऊन जातो, पण इथे असं ट्रक भरून येतात आणि अक्षरशः लोक फणस खायला इतकी उत्साहित असतात ना। मी इथे दरवेळेला पावसाच्या वेळी जेव्हा वटपौर्णिमा येते तेव्हा पाहते। आणि त्यानंतर मला घ्यायचे होते गजरे, एकतर मोगरा किंवा एकतर जुईचे गजरे इतके चांगले नव्हते, 1-2 जणींच्याकडेच होते, पण मोगऱ्याचे गजरे प्रत्येकाकडे खूप छान होते आणि मला चाफ्याची फुलं पण खूप आवडतात। तर मग म्हटलं की मोगऱ्याचे गजरे चांगले दिसतील म्हणून तेही घेतले आणि त्याच्यानंतर मग घरी निघाले। 1.5 तास करेक्ट लागला आणि चांगलंच माझं वॉकिंग झालं होतं। घरी आल्यानंतर मला खूप भूक लागली होती आणि नेहमी मी जसं क्युअर स्किन फॉलो करते, काय खायचं काय नाही, किती पाणी प्यायचं किती नाही, कोणत्या गोष्टी कधी खायच्या, आपल्याला कधी क्रेविंग्स होतात की तिखट खावं तेलकट खावं, पण त्याच्यामुळे आपल्या शरीराला नको ते प्रॉब्लेम्स होतातच, स्किनवरती होतात, हेअरवरती होतात। त्याच्यामुळे प्रत्येकाला ही काळजी घेणं पॉसिबल असं नाही, कारण काही जणांना असं वाटतं की माझी स्किन आता चांगली आहे कायम तशीच राहील, पण तसं नसतं। जसं एज होतं तसे प्रॉब्लेम्स होतात। जसं मी म्हणते की सनस्क्रीन हे इतकं आता सध्या वापरणं गरजेचं आहे ना, भरपूर सारे प्रॉब्लेम्स सनस्क्रीनमुळे कमी होतात। आता इतक्या धावपळीच्या युगामध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्यायला इतका वेळ नसतो, पण क्युअर स्किन मार्फत ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात। अगदी प्रेग्नेंट बायका असतील किंवा जेंट्स लेडीज कोणीही असू देत, जरी कोणतीही तुमची कामं असेल, तुम्हाला डॉक्टरकडे जायला वेळ नसेल आणि तुम्ही असं म्हणत असाल की काय करायचं कसं करायचं, तर तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करून त्यामार्फत तुमचे हेअर आणि स्किनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स शेअर करू शकता। फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅटिंग होते, फॉलोअप घेतलं जातं, डाएट टिप्स मिळतात, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात। तुम्हाला फक्त इथे पैसे किटचे पे करावे लागतात। त्याच्यामध्ये हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर तुम्हाला 100 रुपयेचा ऑफ मिळून जातो। कमेंटमध्ये पिन करून दिलेले आहे मी। नेहमी तुम्ही असं विचार करताना की हे कोणते प्रोडक्ट वापरू, ते कोणते प्रोडक्ट वापरू, काय करू, तर आपल्याला जर समजत नसेल तर चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला आपण नक्कीच घ्यावा। तर इथे सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला मिळतात। तुम्ही जेव्हा क्युअर स्किन ॲप डाउनलोड करताना केल्यानंतर तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी डाएट टिप्सपासून सगळ्या गोष्टी नवीन दररोज वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात, त्यामुळे तुमचं वजनसुद्धा मेंटेन राहतं। आणि हे मी गेले 3 वर्ष करते, मला माझ्या स्किनमध्ये प्रचंड फरक जाणवला। अजूनही पूर्ण नाही पण बऱ्यापैकी फरक जाणवला। जसं तुम्ही बघता इथं मी टेक्स्चर जवळून दाखवते तुम्हाला, खूप खराब होते स्किन, पण मला जेव्हा कळालं की मॉइश्चरायझर वापरणं किती गरजेचं आहे, सनस्क्रीन वापरणं किती गरजेचं आहे, डॉक्टरांशी नेहमी फॉलोअप करून मला खूप साऱ्या गोष्टी कळाल्या की प्रोडक्ट्स कसे वर्क करतात, आपण कोणते प्रोडक्ट्स वापरले पाहिजे, पॅच टेस्ट कशा केल्या पाहिजेत, कोणतेही नवीन प्रोडक्ट ट्राय करताना काय काळजी घेतली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण डॉक्टरांशी सल्लामसलत करतो तेव्हाच समजतात। त्याच्यामुळे मी दरवेळी तुम्हाला काही ना काही सांगत असतेच। त्यामुळे तुमच्या नेहमीच्या कामातून थोडासा वेळ काढून तुमच्या स्किन आणि हेअरकडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता। अगदी घर बसल्या तुम्हाला सगळं मिळून जातं। फक्त किटचे पैसे तुम्हाला पे करावे लागतात, बाकी सगळ्या गोष्टी इथे फ्री ऑफ कॉस्ट आहेत। तर मी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका। आज टोटली पाय गळ्यात आल्यासारखे वाटत आहेत, कारण इतकं दुखा लागलंय पायात। 1-1.5 तास कम्प्लिटली चालत होते, सगळं सामान घेतलं का सकाळी पण आरोला स्कूलवरून सोडून येताना पण बाकीचे सगळं सामान मी घेऊन आले होते। आता जे आपण मणी मंगळसूत्रामध्ये घालण्यासाठी काळे मण्यांचे 5-5 मण्यांचे जे 5 हे करतो, तर मी ते करून ठेवले जातं की उद्या गडबड नको म्हणून। उद्या 9 वाजताच मी जाणार आहे
वटपौर्णिमेची पूजा करायला, कारण आरवचं स्कूल 12:30 नंतर येतं. मग नंतर जायचं म्हटलं तर खूप वेळ होतो आणि 2:30 पर्यंत मुहूर्त आहे म्हणतात. मग त्याच्यामुळे मग विचार केला की सकाळीच लवकर आवरून जाऊयात, सचिन पण असतील तेव्हा. आणि मला फोटो सेशन पण करायचं आहे, फोटोज वगैरे छान छान घ्यायचे आहेत, कारण ते मला त्या मैत्रिणीला द्यायचे, तिने ब्लाऊज तो डिझाईन केला तर त्याच्यासाठी तिला लागणार आहेत. प्लस मग आपण पण आपल्या इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती टाकूयात म्हटलं. तर उद्या खूप लवकर उठून देवपूजा वगैरे आवरून घरातला आवरून जावं लागणार आहे. आणि मेन आरवचं स्कूलच आहे, कारण दुपारी जर गेलं असतं, दुपारी खूप वेळ झाला असं स्कूलला सोडायचा प्रॉब्लेम, कारण आता पाऊस जास्त पडतोय, बाबांना पण पाठवू शकत नाही आणायला वगैरे किंवा न्यायला वगैरे, कारण खूप चिखल वगैरे होते, त्यामुळे सोडायला आणायला चालले आता, त्यामुळे खूप धावपळ होते. शक्यतो एक तर मला दुसरं माझं जे चॅनल आहे हाऊस क्वीन टिप्स, त्याच्यावरती वेळच मिळत नाही. असं वाटलं की दिवसाचे 24 तास असतात तर 48 तास असायला पाहिजे होते, काही कॉन्टेंटकडे लक्ष देता आलं असतं, कारण खूप दिवस म्हणजे महिन्यातून एखादाच व्हिडिओ मला टाकता येतोय त्याच्यावरती पण थोडंसं ग्रो करायचं ते चॅनल. तर आता म्हटलं एकदा आरवच्या शाळेचं रीग लागले की पटकन करता येईल मला व्यवस्थित काहीतरी, कारण दिवस असं होतं ना आपल्या सगळ्यांचं की आपण कितीही म्हटलं तर टाइम काढूच शकत नाही. माझं तर असं होतं की सकाळी बरोबर 12:30-1 वाजेपर्यंत अजिबातच काय वेळ मिळत नाही, म्हणजे जरी जेवणाला ताई मदत करायला की जेवण करून ते निघून जातो, पण बाकीचं जे सगळं आहे म्हणजे छोटं कपडे घडी घालणं, कुठे घाण पडले किंवा काय साफ करायचे त्या सगळ्या गोष्टी करणं, किचन क्लीन करणं, त्याच्यानंतर बाथरूम क्लीन करणं, त्याच्यानंतरची भांडी, जेवल्यानंतरची नाश्त्यानंतरची भांडी वगैरे पडतात. रात्रीची भांडी वगैरे काय टेन्शन, रात्रीची भांडी घासायला काकी घेतात, कारण रात्री एडिटिंग करायला खूप वेळ लागतो, जवळजवळ 1.5-2 तास जातात एडिटिंग करण्यासाठी. तर ते करून मग ते जेवल्यानंतर ते करत बसते मी एडिटिंग पूर्ण, त्याच्यानंतर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे आणि 10-10:30 म्हणजे मला झोपायचं असतं, झोपेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नको म्हटलं, कारण मध्ये तसंच झालं आणि हॉर्मोनल चेंजेस झाले आणि पिरियड्सचे प्रॉब्लेम येतात मग आपल्याला, मग आपली हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी ते धावपळ होते. परत दुपारचे 1-2 तास मिळतात, पण 2 तासामध्ये पण फोन्स आणि हे एवढं सुरू राहतात की कोण घरातले सगळ्यांना सांगून ठेवले की दुपारी 1 ते 3 मध्ये फोन करा, कारण दिवसभर होतच नाही किती म्हटलं तरी. छान वाटते लाईफ, म्हणजे कंटिन्युअसली बिझी राहणं, आणि पण दुसरा त्या कॉन्टेंटकडे लक्ष द्यायला येत नाहीये मला. हाऊस क्वीन टिप्सवरती विचार करते आता ते हळूहळू आठवड्यातून 1-2 तरी व्हिडिओज त्याच्यावरती टाकावेत, कारण ब्लॉगिंग हे कसं मी ॲक्सिडेंटली निवडलेलं करिअर आहे. म्हणजे अगदी कोरोना झाल्यानंतर की विचार केला तर जॉबमध्ये खूप वेळ आहे, होऊन गेलेली 4-5 वर्ष, त्याच्यामुळे आता काय होत नाही आपल्याकडून. आणि आज सासूबाई गेल्यामुळे कसं बाबा आणि आरव दोघांची जबाबदारी, घरी कोणीतरी थांबणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे ॲक्सिडेंटली हे निवडले. आणि ह्याच्याबद्दल मी कंप्लीट सांगेन की एक दिवस की प्रमोशन्स कसे मिळाले मला, किंवा मी थॉटमध्ये काय होते, कुठल्या विचारात होते, कारण तेव्हा मी काहीच अभ्यास केला नव्हता. जेव्हा आपण एखादं करिअर निवडतो काही ना काहीतरी की याच्यामध्ये काय काय आपल्याला फायदा आहे किंवा काय, पण मी काहीच अभ्यास केला नव्हता की हां ब्लॉगिंग असं असतं. ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करेन एक दिवशी जेव्हा मला वेळ मिळेल व्यवस्थित तेव्हा. पण आता तरी मेन आरवचा अभ्यास जास्त, आता ते लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप धावपळ आहे, आणि मला माहिती आहे ह्याच माझ्यापेक्षा सुद्धा धावपळ ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांची होत असेल, की सकाळी उठून सगळं आवरून ऑफिसला जाणं, मग येणं, मग परत घरातल्या मुलांचा अभ्यास, घरातलं बघणं सगळं. ह्याचं मला नेहमीच कौतुक वाटतं त्यांचं, की इतकं म्हणजे करणं खूप म्हणजे ॲटलिस्ट मला घरात तरी मिळतं, घरात तरी वेळ मिळतो थोडासा का होईना, म्हणजे दुपारची मी रेस्ट तरी करू शकते. बोलतानाच एवढा दम लागला मला. आता उद्यासाठीचं जे ज्वेलरी वगैरे आहे किंवा जे काही ते आत्ताच मी काढून ठेवणार आहे, कारण नंतर थोड्या वेळानं मला राखी जी आहे ती मेहंदी काढायला येणार. म्हणजे इथे साडीमधलीच मुलगी आहे, खूप छान मेहंदी काढते ती, तर ती 9 वाजता येणार. मग त्याच्या आधी मला सगळं आवरून ठेवायला पाहिजे. राजनंदिनीचे शूज फायनली भेटलेत मला, जे कपडे वगैरे आहेत तर ते पण सगळे मला एका बॅगमध्ये भरून ठेवायचे. आरवचे कपडे मी गावी मम्मीच्या रिलेटिव्समध्ये एकटे आहेत, तर परिस्थिती थोडी बेताचीच आहे, मग त्यांच्या मुलाला ते येतात, मग त्यांना नेहमी देते मी, तर तिकडे मी ते घेऊन चालले, त्याही गोष्टी करायचे. आता पाऊस खूप चालू झाला आहे, त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग करायचा कंटाळा आलाय. पण राजनंदिनीचा फर्स्ट बर्थडे आहे आणि आम्ही सगळे घरातलेच आहोत जास्त, म्हणजे आम्ही जास्त लोकांना नाही सांगितलं, कारण ती एकतर लहान आहे आणि कसं होतं की एवढं एन्जॉय करत नाही. लहान मुलं कसं जवळच्या माणसांसोबत जास्त कम्फर्टेबल असतात, मग घरचेच जास्त लोकांनी त्यांचे थोडेसे फ्रेंड सर्कल वगैरे. बाकी ती म्हणाली की 5वा वाढदिवस मोठ्याने करू, त्याच्यामुळे घरगुतीच आहे आमचं, पण सगळे जवळच्या लोकांनी म्हणून सेलिब्रेट करूया म्हटलं फर्स्ट बर्थडे. कारण खूप सगळे मुलंच आहेत आमच्या घरात, मुलगी पहिल्यांदाच अशी छोटीशी गोंडस असं झाले. त्याने फोटोज राजश्रीने आज मला तिचे पाठवले, फोटो सेशन केलेले, अप्रतिम फोटो झाले. ती अपलोड करेलच लवकरच तिच्या इंस्टाग्राम आयडी वरती, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता.
चला मी आता ते जे सगळं सामान आहे आणि जसं मी म्हटलं की मला थोडी तयारी करायची आहे तर ते मी करते पटपट, म्हणजे उद्याला मला टेन्शन नको. जेवण वगैरे करून आवरून बसले मी. 9:15 दरम्यान राखी आली आणि तिला मी काही डिझाईन दिल्या होत्या. मला उलट्या हातावरती अशा डिझाईन प्रचंड आवडतात, खूप आवडतात. मी काही वेळेला असं स्वतःहून काढलेल्या पण आहेत. राखीचं जी मेहंदी डिझाईन होती किंवा तिचा जो नाजूकपणा होता, काढण्याची पद्धत होती ती खूप छान होती आणि खरंच खूप मस्त तिनं अगदी कमी वेळामध्ये काढली मेहंदी. कारण कधी कधी काही वेळेला ना डिझाईन काढताना आपल्याला खूप वेळ लागतो, पण तिने अगदी भरभर काढत होती आणि कॉन्सन्ट्रेशन देऊन जशी डिझाईन मी दिली होती सेम तशी ती काढत होती. आणि राखीचे इंस्टाग्रामचे डिटेल्स मी देते डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला मेहंदी वगैरे काढून घ्यायची असेल, तुम्ही मुंबईमध्ये वगैरे असाल तर मग नक्की तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. 12 झालेले आहेत आणि मला वाटतं 7 ते 6 वर्षापूर्वी मी पूर्ण छान डिझाईन काढून मेहंदी काढून घेतली होती हातावरती, म्हणजे मी स्वतःच काढलेली. त्याच्यानंतर मी कधी मेहंदी अशी डिझाईनवाली काढून घेतलीच नाही. एक छान टिपका काढायची व्हायचं, पण ह्यावेळी छान अशी मेहंदी काढले. तिचं पेज मी देते, तुम्ही फॉलो करू शकता. तुम्ही ऑर्डर द्यायची असतील तर तिला देऊ शकता. मी जे डिझाईन दिलं ती तिने मला माझ्यासाठी म्हणजे काढलेलं आहे हातावर. मी खूप सिंपल, मला असे सिंपल डिझाईनच आवडतात, तर तिने दिले काढलेले आहे छान. याला आता ही पण मस्त आवडलं. इथं म्हटलं तर खाताना आता उजव्या हाताने जेवतो, पण ते जेवताना उगाच तोंडात मेहंदी नको म्हणून इथं काय नको बोलले तिला, इथं फक्त काढ. आणि ही मेहंदी मला इथून असं थोडंसं काढायचं होतं, पण एवढी जास्त नको म्हटलं. बघू परत कुठला तरी कार्यक्रम झाली असते. आता प्रत्येक मी कसं दर कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं मेहंदी काढ, मला माहित नव्हतं की राखी मेहंदी काढते म्हणून. आणि मला मी सोनूला सहज विचारल्यानंतर सोनू म्हणाला नाही की काढते, कारण सोनूने काल काढून घेतली होती जसं मी मागितली. म्हटलं तर आता ठीक आहे, चला प्रत्येक सणवाराला टेन्शन नाही, कारण मला स्वतः असं हे करायला डोळ्यांना खूप त्रास होतो कंटिन्युअस असं बघणं एकटं, म्हणून मी नाही करत होते एक ठिपका काढायची. पण फायनली आता काय करते, याच्यावरती साखरेचं पाणी लावते आणि त्याच्यानंतर बघू मेहंदी किती छान रंगते. हळूहळू काढते. आता सुकले बऱ्यापैकी. आता याच्यावरती साखरेचं पाणी मारते कापसाच्या गोळ्याने. चला मंडळी, उद्या लवकर उठायचं आहे, त्याच्यामुळे आता झोपायचंय. हो, साखरेचं पाणी लावूयात मस्त आणि झोपूयात. आज उपवास पण आहे आमचा. आता लेट न जेवायला पाहिजे होतं. आता बरोबर 11-12 वाजता जेवलं असतं तर बरं झालं असतं. आई ग, पुरुष पण उपवास करत असतील वट सावित्री पौर्णिमा, परत अजून एक करतात ना तीज असतं काय ते नॉर्थ साईडला, तीज त्योहार असं काहीतरी बोलतो. त्यांच्या ते करवा चौथ ठेवतात ना, करवा चौथ. मला काय माहिती नाही, मला आपल्या याचं माहिती आहे. मी माझ्या मनानुसार पकडलंय, ते काय मला कोणी सांगाय नाही आणि काय नाही. नाक लाल होईल मेहंदी लागली तर. आता पाणी लावायचं जरा. मला कापसाचा बोळा दे फक्त, मी असं करून लावून घेते. कुठं आहे तो बोळा? इथं देवाच्या ह्याच्यात आहे. चला मंडळी, उद्या आपण भेटूयात. बाय बाय.